आषाढ आणि तळण पार्ट 2. आज आषाढाचा नैवेद्य न्यायचा होता. आमच्याकडे खूप साधा नैवेद्य असतो, म्हणजे फक्त वरण भात, मेथीची भाजी आणि गुळाच्या पुऱ्या आणि दही भात. आणि ह्या महिन्यात कधीतरी एकदाच नैवेद्य न्यायचा असतो. माझ्या मामाकडे म्हणजे मराठवाड्यात हा नैवेद्य 4ही मंगळवारी किंवा शुक्रवारी नेतात. शेवटी काय तर त्या भागातली पद्धत. तर सगळ्यात आधी गूळ बारीक कापून घेतला. गूळ बुडेल एवढंच पाणी त्यात टाकायचं. आता गूळ विरघळला की ते पाणी गाळून घ्यायचं, कारण गुळात काही वेळा बारीक काड्या, मातीचे खडे असतात. आता या पाण्यात खसखस आणि मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवलेली बडीशोप टाकायची. बडीशोप जास्त बारीक करायची नाही, कारण मग ती तळताना जळायची भीती असते. थोडी वेलची पूड टाकायची आणि चवेपुरतं मीठ टाकायचं. आणि आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. इथे मी वेलची पूड आणि जायफळ पूड पण टाकली आहे थोडीशी. आता इथे थोडं थोडं करत गव्हाचं पीठ टाकायचं आहे. वरचं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, त्यामुळे आपल्याला ह्या पाण्यात मावेल एवढंच गव्हाचं पीठ अंदाजाने थोडं थोडं टाकायचं आहे. एकदम जर गव्हाचं पीठ टाकलं तर पीठ कडक होईल आणि तुम्हाला वरून पाण्याचा हात लावावा लागेल. त्यापेक्षा एकदम हळूहळू गव्हाचं पीठ टाकत पीठ भिजवायचं आहे आणि पीठ थोडं जाडसरच ठेवायचं, त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात. इथे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं कडकच भिजवायचं आहे, नाहीतर पिठाला पाणी पण सुटू शकतं. आता पोळपाटावर एक पोळी लाटून घ्यायची आहे. इथे मी थोडीशी जाडसरच पोळी लाटणार आहे, कारण आमच्या घरी नरम पुऱ्या आवडतात. तुम्हाला जर कडक पुऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही पोळी एकदमच पातळ लाटा आणि मग त्यात आता ग्लासने आपण पुऱ्यांचा आकार द्यायचा आहे. याने एकसारख्या पुऱ्या तयार होतात. इथे मी आधीच तेल तापत ठेवलं होतं, त्यामुळे छान गोल्डन ब्राऊन पुऱ्या तयार झाल्या. अशा सगळ्या पुऱ्या